ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत आणि सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। पालघरमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बोईसर पालघर मार्गावर सरावलीजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। त्यामुळे बोईसर पालघर मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। पालघरमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातल्या अनेक भागांना याचा फटका बसलेला आहे। काही भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्या व्यतिरिक्त मुख्य रस्त्यांवर पाणी आले आहे। माहिती जाणून घ्या, मनोज सातवी आपल्यासोबत आहेत। मनोज, पालघरमधली आताची नेमकी काय स्थिती आहे? ऋतुजा, पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि विशेष करून पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपलेलं आहे। पालघर आणि बोईसर या प्रमुख शहरांना जोडणारा जो प्रमुख मार्ग आहे, हा रस्ता सरावली या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळं या मार्गावरील जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सध्या मनोर आणि पालघर या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू आहे, परंतु सूर्या नदीला जो मोठा पूर आलेला आहे आणि त्यातच आता सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं जी सूर्या नदी आहे ती मासवण या ठिकाणी ओव्हरफ्लो होते आणि हा मार्ग देखील आज जर पावसाचा जोर असाच राहिला तर दुपारपर्यंत या मार्गावर देखील पाणी आल्यामुळं मुख्यालयाचं म्हणजे पालघर या मुख्य शहराचं बोईसर असेल किंवा मनोर असेल या इतर भागाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। याशिवाय पालघर जिल्ह्यातले अनेक जे रस्ते आहेत, छोटी साकव आहेत, ही देखील आता पुलाखाली गेल्यामुळं अनेक जे गावपाडे आहेत यांचा संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रशासनाने ज्या सूचना केल्या त्याचं पालन होणं गरजेचं आहे। मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।